तुमचा ना वत्सलाबाई काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालेला दिसतोय. म्हणजे तुम्ही समजताना तसं काय पण झालेलं नसणार. काही झालेलं नसणार म्हणजे काय? पैसे कुठे सापडले तुम्ही सगळ्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंत ना. जो काही प्रकार घडलेला आहे त्याबद्दल मला तन्मयशी बोलायचंय. तन्मय कुठे? आई अहो मी काय म्हटलं? मला तन्मयशी बोलायचं. आई, नंदिनीला बरं नव्हतं म्हणून तन्मय तिला सोडायला गेलाय. ठीक आहे, तो आला की लगेच इथून निघू आम्ही. जे काय घडलंय त्यानंतर इथे क्षणभरही थांबायची इच्छा नाहीये माझी. आई प्लीज 1 मिनिट. नाही म्हणजे कधी कधी नजरेसमोरचे येतात तेच सत्य असं नसतं. तो भासही असू शकतो. अरे वा, हे सगळं तुझं शहाणपण तन्मयला खुनाच्या आरोपात अडकवलंस तेव्हा कुठे गेलं होतं? भास झाला असेल म्हणे. भास, माझ्या खोलीतले पैसे आत्यांच्या खोलीत कसे सापडले? माझ्या कपाटातले पैसे त्यांच्या खोलीत गेले म्हणजे काय समजायचे मी? माम्या तू इथे काय करतोय आईंच्या खोलीत? आणि ते त्यांच्या कपाटाजवळ काय चाललंय तुझं? कोणाच्या परवानगीशिवाय त्यांच्या रूम मध्ये घुसायचं नाही एवढं साधं कळत नाही तुला नाम्या? ठीक आहे, तुम्ही निर्णय घेतलाय तो बदलणारी मी कोण? पण मला थोडा वेळ द्या. खरं काय ते नक्कीच मी तुमच्या समोर आणेन. मग तुम्हीच ठरवा काय चूक आणि काय बरोबर. तू सकाळपासून काही खाल्लं नाहीस म्हणून तुला चक्कर येत असेल. ही कॉफी घे, बरं वाटेल. तन्मय बास, अजून किती कष्ट घेणार आहेस माझ्यासाठी? खरंच तुझ्यासारखा मित्र मिळायला भाग्य लागतं. माझं कौतुक बस झालं. तू कॉफी पी, नाही तर थंड व्हायची. आणि कॉफी पिऊन झाल्यानंतर शांतपणाने विचार न करता सो. मी निघतो. तन्मय, मारी आता तर आपली वाट लागली. आरोही ताईनं तर माझ्यावर शंका आलीच असणार.
आणि मी पकडला गेलो तर ते 1 मिनिट सुद्धा मला इथे राहू देणार नाही. त्यांनी मला घराबाहेर काढायच्या आधीच मला इथनं निघावं लागेल. सकाळी आईंच्या कपाटाजवळ काय करत होतास तू? नाम्या, मी बघितलंय तुला. ताई, चुकलं माझं. मी खूप प्रयत्न करतोय पण ही चोरीची सवय काही जात नाही. मला माफ कर ताई, ताई मला माफ कर. तुझ्यावर विश्वास ठेवून तुला एक संधी दिली नाम्या, त्याची अशी परतफेड केलीस तू? ताई ताई मला एक डाव संधी द्या. मान्य आहे, मी पैसे चोरले पण नंतर मला पश्चाताप झाला म्हणून मी ते ठेवायला गेलो तर तशी संधीच नाही मिळाली मला. म्हणून घाबरून मी आत्यांच्या रूम मध्ये ते पैसे ठेवले. चुकलं ताई माझं. चल माझ्यासोबत. आता नोकरी तर गेली आणि नंदिनी मॅडम कडचा पगार सुद्धा बंद होणार. नाम्या, येतोस ना? हा ताई, आलो. दोन मिनिटं बसतोस? प्लीज अजून थोडा वेळ थांबू शकतोस? प्लीज. नंदिनी, अगं मी आरोहीला सांगितलंय की तुला सोडून लवकर घरी येतो. आय नो, मला माहितीये मी तुझ्याकडनं खूप जास्त अपेक्षा करते, तन्मय प्लीज थोडा वेळ थांबशील? प्लीज तन्मय, तू इथून गेल्यावर या अख्ख्या घरात मी एकटी. हा विचार करूनच मला भीती वाटायला लागली. तन्मय प्लीज, हे बघ, मला माहितीये की तू आरोहीला सांगितलंस म्हटल्यावर जायला हवं. तिच्या भावनाही मी समजू शकते. बायको नसली तरी काय झालं, मी पण एक स्त्रीच आहे. पण तू रात्रभर थांब असं मी म्हणतच नाहीये. आणखी फक्त थोडा वेळ. मी एवढंच म्हणते की मला झोप लागेपर्यंत थांबशील?
आई आई आज तुमचा आत्तूच्या बाबतीत जो काही गैरसमज झाला ना, त्याला कारण हा आहे. नाम्या, हो आई. आज सकाळी नाम्याला मी तुमच्या खोलीत साफसफाई करताना पाहिलं. म्हणून मी त्याला विचारायला सुद्धा गेले की काही गडबड तर नाही ना झाली तुझ्याकडून. आणि तसंच झालं होतं. म्हणजे त्याचं काय झालं ना आई, तुमच्या खोलीत तो आज धुवायचे कपडे आणायला गेला होता. तेव्हा ते एन्व्हलप कदाचित त्या कपड्यांसोबत आलं असेल. आणि त्यानंतर तो अत्तू आणि अप्पूच्या खोलीत गेला त्यांचे धुवायचे कपडे आणायला. तेव्हा ते एन्व्हलप अत्तूच्या खोलीत पडलं असेल. बरं, आता अत्तूच्या खोलीत पडलंय म्हटल्यावर त्याला वाटलं असेल अत्तूच आहे, म्हणून त्याने गादी खाली ठेवली. आणि नाम्या सगळीच कामं तंद्रीत करतो हे आपल्याला माहितीच आहे ना, त्यामुळे ते त्याच्या लक्षातच आलं नाही. आणि आई आज दिवसभर अत्तू आणि अप्पू सुद्धा किचनमध्येच होत्या, त्यामुळे त्यांच्याही लक्षात आलं नाही काहीच. पण हे या नाम्याने मला आधी का नाही सांगितलं? कदाचित नाम्या घाबरला असेल तुम्हाला सगळं सांगायला. नाम्या, तुझ्या धांदरटपणामुळे आज काय घडलं ते बघितलंस ना तू. आता यापुढे तरी नीट लक्ष देऊन काम करत जा. वेणुताई, माझं चुकलं, खूपच चुकलं. म्हणजे काय झालं असेल हे नीट जाणून न घेताच मी रागाच्या भरात तुम्हाला नाही ते बोलले. मला माफ कर. हो अहो वत्सलाताई, असं काय करताय? गैरसमज झाला होता, तो दूर झाला, हेच महत्वाचं होतं ना. नाम्या, मी तुला म्हणूनच सांगत असते, धांदरटपणा करू नको, नीट लक्ष देऊन काम कर. पैसे घरातच होते म्हणून बरं झालं. कचऱ्यातून गेले असते तर किती नुकसान झालं असतं वत्सलाताईंचं. चुकलं माझं, मला माफ कर. यापुढे मी असं नाही वागणार. बरं, चला, खूप उशीर झालाय ना, आता जाऊन झोपा. आता तन्मय कसा आला नाही अजून? हो, खरं तर नंदिनीला सोडून एव्हाना यायला हवा होता तो. मी त्याला फोन करून बघते. तुम्ही नका काळजी करू. कदाचित बाईक चालवत असेल म्हणून उचलला नसेल. अजूनही तन्मय फोन उचलत नाहीये.
काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना? अरे बापरे, मध्येच बाईक वगैरे बंद पडली नसेल ना? की तो अजून तिच्याच घरी असेल? पण तसं असेल तर त्याने माझा कॉल घेतला असता. नंदिनीची तब्येत जास्त बिघडली तर नसेल ना? तिला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं असेल का? नाम्या, मी तुला म्हणूनच सांगत असते, धांदरटपणा करू नको, नीट लक्ष देऊन काम कर. चुकलं माझं. मी खूप प्रयत्न करतोय, पण ही चोरीची सवय काही जात नाही. मला माफ कर ताई, ताई मला माफ कर. तुमच्या खोलीत तो आज धुवायचे कपडे आणायला गेला होता. तेव्हा ते एन्व्हलप कदाचित त्या कपड्यांसोबत आलं असेल. आणि त्यानंतर तो अत्तू आणि अप्पूच्या खोलीत गेला त्यांचे धुवायचे कपडे आणायला. तेव्हा ते एन्व्हलप अत्तूच्या खोलीत पडलं असेल. मी हे काय करतोय? मी चोरी केलं हे माहित असून सुद्धा आरुताईने मला माफ केलं. घरातल्यांसमोर माझी इज्जत ठेव. दुसरी एखादी असती तर पोलिसात दिलं असतं. माझ्यामुळे आत्यावर चोरीचा आळ आला. त्यांनी सुद्धा मला माफ केलं. खरंच खरंच ही सगळी देव माणसं आहेत. त्या नंदिनी मॅडमचं ऐकून मी यांना खरंच खरंच ही सगळी देव माणसं आहेत. त्या नंदिनी मॅडमचं ऐकून मी यांना त्रास देतोय. हे बरोबर आहे का? हाय, गुड मॉर्निंग. नंदिनी, तन्मय कुठे आहे? रात्रभर त्याने माझा फोन नाही रिसीव्ह केलाय. आहे ना, इथेच आहे. तुझी तब्येत कशी आहे आता? एकदम मस्त. तन्मय होता ना रात्रभर काळजी घ्यायला माझी. मग कशी असणार? तन्मयला फोन दे, मला बोलायचंय त्याच्याशी. तन्मय तो अगं आताच वॉश घ्यायला गेलाय.
पण काही अर्जंट असेल तर मी नेऊन देऊ का फोन आतमध्ये? नाही नको. पण मी सांगते तुझा फोन येऊन गेला ते. ओके. आणि आरोही, थँक्यू सो मच. इट्स ऑल बिकॉज ऑफ तन्मय. मला आता खूप बरं वाटतंय. थँक्स फॉर युअर कन्सर्न. ओके, बाय. आरोही पारखी, आता तुझ्या आणि तन्मयच्या सेपरेशनला जास्त दिवस राहिले नाहीत.